मित्रांनो, DSY इंजिनिअरिंग प्रवेश 2026 आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपली राऊंड 1 ची जी काही प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे ती कशी बघायची आणि आपले अलॉटमेंट लेटर कशी डाउनलोड करायची। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सर्वप्रथम आपल्या PC किंवा फोनवरती सर्च करा CED सेल आणि जे काही वेबसाईट येईल त्याला आपण ओपन करायचं आहे। आपणास असा इंटरफेस दिसून राहील। इथे आपण आल्यानंतर बघायचं आहे इथे डाव्या बाजूला प्रोव्हिजनल अलॉटमेंटचा एक आपणास कॉलम दिसत आहे। इथे इन्स्टिट्यूट वाइज अलॉटमेंट यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर इन्स्टिट्यूट वाइज अलॉटमेंट म्हणजे काय तर विद्यार्थ्यांनो इथे आपणास कॉलेज वाइज अलॉटमेंट देण्यात आलेले आहे। आता समजा आपण एक 10 कॉलेजेस टाकले असतील तर आपण फक्त त्या 10 कॉलेजमध्ये 10 कॉलेजच्या PDF बघायच्या आहेत म्हणजे आपले नाव आले की नाही आपणास कळून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, समजा आपण एक 50 कॉलेज टाकले असतील तर हे आपण टाकलेले 50 कॉलेज आपण बघायचे आहेत आणि त्या कॉलेजमध्ये नाव आले आहे का नाही हे आपणास कळून जाईल। तर आता मी एक कॉलेज बघतो की त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने कॅप 1 साठी फॉर्म भरलेला होता। आता आपण इथे एक कॉलेज सिलेक्ट करूया। आता मी इथे एक कॉलेज सिलेक्ट करत आहे। एक आपण कॉलेज सिलेक्ट करूया। नांदेडचं कॉलेज आहे ह्या आपण व्ह्यूमध्ये मानायचं आहे आणि व्ह्यू म्हटल्यानंतर याशी आपणास PDF ओपन होईल। तर इथे बघायचं आहे आपणास ह्या नांदेडच्या महाविद्यालयामध्ये जो काही आपला सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स आहे या सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्समध्ये 8 अलॉटमेंट झालेल्या आहेत आणि ह्या 8 मध्ये त्या विद्यार्थ्याचे नाव आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे कॉलेज टाकले आहेत आणि त्या कॉलेजमधील ट्रेड टाकलेले आहेत। तर समजा आपण एका कॉलेजमध्ये 5 ट्रेड टाकले असतील तर आपण इथे फक्त ही एका ब्रँचची PDF आहे, खाली दुसऱ्या ब्रँचची पण येऊन जाईल। इथे आपण बघू शकत आहात तर इथे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग येत आहे। तर एका कॉलेजमध्ये 5 जर आपण ट्रेड असतील तर ते आपण 5च्या 5 ट्रेड बघायचे आहेत आणि इथे आपले कुठे नाव आलेले आहे ते बघायचे आहे। तर अशा प्रकारे आपण आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही चेक करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया की DSYचे कॅप 1चे अलॉटमेंट लेटर कसे डाउनलोड करायचे। तर CED सेलच्या वेबसाईटवर आपण यायचं आहे आणि आपला ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करून घेतल्यानंतर इथे आपण बघायचं आहे डाव्या बाजूला इथे ऑप्शन आहेत सीट ॲक्सेप्टन्स राऊंड 1, सीट ॲक्सेप्टन्स राऊंड 1, प्रिंट अलॉटमेंट प्रिंट। तर अलॉटमेंट प्रिंट यावरती आपण क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अलॉटमेंट कॅप प्रिंट 1 यावर आपण क्लिक करायचं आहे। तर इथे आपण बघू शकत आहात विद्यार्थी मित्रांनो, तर हे कॅप 1चे अलॉटमेंट लेटर डाउनलोड झालेले आहे आणि हे आपण असं प्रिंट काढायचे असेल तर इथे प्रिंट ऑप्शन आहे। इथे आपण ह्या प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपले अलॉटमेंट लेटर हे प्रिंट काढून घ्यायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघितले की आपली कॅप 1ची अलॉटमेंट जे काही कॉलेज आहे इन्स्टिट्यूट वाईज कसे बघायचे आणि अलॉटमेंट लेटर कसे प्रिंट काढायचे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू, वंदे मातरम।